हे मुळात 4 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे। माझा भाऊ जरी मंत्रालयात शासकीय कर्मचारी असेल तर आजपर्यंत हे प्रकरण तिथंच मिटलं असतं। आम्ही कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून राजकीय सामाजिक कोणताही दबाव न आणता आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत। न्यायालयीन लढाईमध्ये आमचं आजपर्यंत सगळं प्रक्रिया चालू आहेत। पण मागच्या 4-5 दिवसापूर्वी दैनिक पुण्यनगरीमध्ये समरीचा विषय आल्यानंतर त्यांनी अजून आम्हाला कुठेही हरासमेंट करणे, आमच्या भावाला कुठे प्रेशराईज करणे, शासकीय नोकरीला अडथळा आणणे या उद्देशाने त्यांनी हा आरोप केलेले आहेत। त्यांच्याकडे जर त्यांनी म्हणतात की आम्ही आमच्या भावानं मुंबईतून मंत्रालयातून शासकीय लँडलाईनचा वापर करून वेळोवेळी यंत्रणेला दबाव दिलाय, त्याचे त्यांनी पुरावे द्यावे। आमच्या भावानं जर समजा मुख्यमंत्री कार्यालयात आहे म्हणून आम्हाला प्रेशराईज करून जर आमचं हरासमेंट करून आमचं जर नुकसान करत असेल तर हे नुकसान चुकीचं आहे। कारण की आजपर्यंत आम्ही न्यायालयीन लढाईची प्रक्रियेतून आलो, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमच्या परिवारावर आमच्यावर आरोप करत आहेत हे अत्यंत चुकीचे आरोप आहेत। सर, डॉक्टर निलेश बास्टेवार यांनी दुसरा एक आरोप असा केलाय की मेडिकलमध्ये डॉक्टर साहेबांचं कुठलंच कमिशन नव्हतं, पूर्ण आपल्या मालकीचं ते मेडिकल होतं। आपण अनेकांचे ते थकवले अनेक आणि व्यवहार बी तुम्हीच पाहत होतात, हे एक मुख्य मुद्दा। बरोबर, डॉक्टर निलेश बास्टेवार यांनी जे मेडिकलमध्ये आमचा व्यवहार होता हे बरोबर आहे। मेडिकलमध्ये डॉक्टर निलेश बास्टेवार यांनी व प्रशांत मिरगेवाड यांनी मंगेश दळवी नावाच्या एका कार्यकर्त्याला अपॉइंट केलं होतं जे त्यांच्या विश्वासाचा होता आणि माझा भाऊ हे त्याच्यासोबत सतत त्याच्यासोबत प्रवासात राहत होता आणि मेडिकलचा संपूर्ण व्यवहार हे मंगेश दळवी बघत होते। मंगेश दळवी आणि निलेश बास्टेवार आणि प्रशांत मिरगेवाड यांनी एकत्रित मिळून हे सगळं काही आमच्या विरुद्ध षडयंत्र रचून आम्हाला कायमचं तिथून बर्बाद करायचं, आयुष्यातून उपायचं काम निलेश बास्टेवार यांनी केलेलं आहे। आमच्यावर जे एजन्सीचं जसं पत्रकार साहेब म्हणलात की काही एजन्सीचे पैसे होते, एजन्सीचे पैसे आमच्याकडे थकीत स्वरूपात होते पण आम्ही त्या एजन्सीचे पैसे संपूर्ण दिलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी 50% काही एजन्सी त्यांनी प्रशांत मिरगेवाड यांनी पैसे द्यावे आणि 50% एजन्सीचे पैसे अनुज सकवान यांनी द्यावे। या संदर्भात करारनामा त्या बाउंडवर झालेला आहे। त्या दिवशी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी जे बाउंड दाखवला त्याच बाउंडसोबत आमचे 2 दुसरे बाउंड झाले होते। पण त्यांनी काय केले की निलेश बास्टेवार यांनी जे जबाबदारी घेतली होती ते जबाबदारीचे एजन्सीचे पैसे दिलेले नाहीत आणि आमच्याकडे ज्या एजन्सीचे त्यांनी पैसे लावले होते ते एजन्सीचे पैसे आम्ही कायमचे दिलेले आहेत। काय गोळीबारचे प्रकरण आपण त्याबद्दल काय सांगणार? त्यांनी आम्हाला 31 डिसेंबर रोजी रेणुका हॉस्पिटलला जबरदस्तीने आमचं मेडिकल बंद करण्यासंदर्भात धमकी दिली व तिथे येऊन गोळीनं मारून टाकतो अशी धमकी दिल्यानंतर आम्ही लागली शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे येऊन दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर ते गुन्हा आजपर्यंत आमचा चालू आहे। त्याच्यामध्ये याने आर्थिक व्यवहाराचे व राजकीय काही संबंध वापरले असतील त्यांचे, ते संबंध वापरून त्यांनी की नाही बिसमोरी करून घेतलं आणि त्या शासन आम्ही हे न्यायालयीन प्रविष्ट असताना त्यांनी की नाही तशा प्रक्रिया चालू आहेत त्यांच्या। त्याचे त्यावेळेस आम्ही जे डायरी रोजमेळ जे मेंटेन करत होतो त्या मेंटेन केलेल्या डायरीमध्ये लिहिलेले आहेत सगळे आणि काही आम्ही त्याला काही ऑनलाईन बी व्यवहार आहेत, नाहीत असे नाही, काही ऑनलाईन आहेत काही ऑफलाईन आहेत ना, ऑनलाईनचे पुरावे आहेत ऑफलाईनचे पुरावे आहेत आमच्याकडे। जर आपण डॉक्टर निलेश बास्टेवार यांना वारंवार प्रेशराईज केल्यामुळे त्याचा इफेक्ट त्यांच्या पर्सनल आयुष्यावर आणि हॉस्पिटलवर झाला, त्याच्यामुळे पेशंटवर काही नुकसान होते, अशा पद्धतीचे आरोप त्यांनी थेट तुमच्यावर आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रेशराईज केलेलं नाही। हे प्रकरण 2023च्या एंडिंगपासून चालू आहे, आज 26 झालेले 3 ते 4 वर्ष हे प्रकरण चालू असताना आजपर्यंत आम्ही कुठेही त्याच्या बाबतीत वाच्यता केलेली नाही। आमचं न्यायालयावर विश्वास आहे, आम्ही न्यायालयाच्या लढाईनं येत होतो पण त्यांनीच स्वतःहून तशा गोष्टी तयार करालेत, त्याला आम्ही काय करू शकतो? प्रेस कॉन्फरन्स घेऊन विनाकारण आमच्या परिवारावर आमच्यावर आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहेत। त्यांनी माझ्या भावावर 2013 पूर्वीचं प्रकरण उकरून काढून आणि काल परवा किनवटमध्ये केस दाखल केली। निलेश बास्टेवार यांच्यावर गर्भनिदानची केस चालू आहे महानगरपालिकेमध्ये, न्याय प्रविष्ट आहे न्यायालयामध्ये, या संदर्भात मान्य न्यायालयामध्ये त्याचं प्रकरण चालू आहे। ते मान्य न्यायालय त्याच्यावर आदेश देतील, आपण त्याच्यावर बोलू शकणार नाही। न्यायालयाचा आदर करणं माझं कर्तव्य आहे आणि आदरसुद्धा करावं लागणार आहे। निलेश बास्टेवार यांच्यावर किती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत हे त्यांनी स्वतः पडताळून पाहावे। हे मला म्हणतात की श्रीराम सिटी चिटचे पैसे उचलले आणि मी बुडवले, ते मी पैसे बुडवले नाही, त्या संदर्भाच्या NOC देखील माझ्याकडे आहे आणि ते पैसे मी मेडिकलमध्ये वापरले। ते पैसे मी ह्यासाठी घेतले की त्यांनी माझे वेळोवेळी योजनेमध्ये जे पैसे दिले नाहीत त्याच्यानंतर त्यांनी हात उसने रोख रक्कम जी माझ्याकडून घेतलेली आहे ते त्यांच्या गाडीचे हप्ते, त्यांचे वैयक्तिक खर्च, बांधकाम, पार्सल ह्यांसाठी घेतलेले, ते वेळोवेळी न दिल्यामुळे मला ज्या एजन्सीला पेमेंट द्यायचे होते ते मी देऊ शकलो नाही, त्यामुळे मी ते घेतले होते।